पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे निदर्शने. बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन. आखाती देशातील युद्धाचा फटका भारत देशातही जाणवत आहे. यामध्येच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारांना देखील अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे जगभरात पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने आज 1 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील तालुका स्तरावर आणि जिल्हा केंद्र म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वृत्तपत्र दरवाढ आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी निदर्शने करत मागण्यांकडे लक्ष वेधले. वृत्तपत्रांना आणि पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं, परंतु या चौथ्या स्तंभाला सातत्याने दुर्लक्षित ठेवण्याचं काम शासनकर्ते करत आहेत. मग ते जाहिरातीच्या दराचा विषय असो किंवा पत्रकारांना द्यायच्या सुविधा असो किंवा इतर सुविधा असो, या संदर्भात शासनाला वारंवार निवेदनं देऊन आंदोलनं करूनही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेने गेल्या 3 दिवसापासून देशभर आणि जगभरात आंदोलन सुरू केलेलं आहे. वेगवेगळ्या स्वरूपात हे आंदोलन आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. तालुका पातळीवर तालुका प्रतिनिधींनी, आपल्या तालुकाच्या स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्यांनी शासनाला निवेदन दिलेलं आहे. लहान वृत्तपत्र, मध्यम वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या मागण्या या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडिया सातत्याने आग्रही भूमिका घेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून वाढती महागाई, युद्धाची परिस्थिती आणि सर्वत्र परिस्थिती पाहता महागाई, दरवाढ, आपल्या प्रिंटिंग क्षेत्रामध्ये प्रिंटिंगचे दर, नंतर वीज दर आणि रंगशाही आणि इतर दरवाढ पाहता वृत्तपत्र व्यवसाय हा परवडेनासा झालेला आहे. त्याच्यामुळे शासनाने वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये 150% वाढ करावी ही प्रमुख मागणी आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींवर होणारे हल्ले आणि वारंवार होणाऱ्या दुर्दैवी घटना या सगळ्या थांबवाव्यात आणि त्यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना जरब बसेल अशा पद्धतीने नियोजन करावं, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या अधिकाऱ्यांना आणि शासनाला आमचं निवेदन आहे की पत्रकारांच्या मागण्या या काही एकट्या दुकट्याच्या नसून या संपूर्ण मीडियाच्या मागण्या आहेत. आणि ज्याप्रमाणे इतर स्तंभांना, 3 स्तंभांना सर्व स्वातंत्र्य आहे, त्यांना सगळी सुरक्षितता आहे, परंतु हा एकमेव चौथा स्तंभ जो आहे, जो अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो, अन्यायाला वाचा फोडतो आणि लोकांच्या समस्या मांडतो, त्या स्तंभाकडे होणारं दुर्लक्ष हे कमी करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा यापुढे अधिक आंदोलनाची हे तीव्र केली जाईल अशी आमची सरकारला आवाहन आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडिया संपूर्ण जगभरात ही संघटनेच्या माध्यमातून हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने याची दखल घ्यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, एवढी आमची मागणी आहे. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं संपूर्ण देशभर वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 13 तालुक्यांमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय की पत्रकारांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, पत्रकारांच्या संरक्षणासाठीच्या असतील, वृत्तपत्र दरवाढीच्या असतील, जाहिरातींच्या दरवाढीच्या असतील, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आमचं आंदोलन आहे. आम्ही शासनाकडे लोकशाही मार्गाने आमच्या मागण्या पोहोचवतो, त्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत. आमच्या मागण्यांचा विचार करावा. जर मागण्यांचा विचार झाला नाही तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं तीव्र पद्धतीचं आंदोलन पुढच्या काळामध्ये छेडण्यात येईल.